नमस्कार. आज आपण आलो आहे तुंगा हा किल्ला पाहण्यासाठी. तुंगा हा किल्ला मावळ तालुक्यामध्ये येतो, पुणे जिल्हा. किल्ल्याचं नाव तुंग. कठीणगड जरी असले तरी किल्ला चढण्यासाठी कठीण नाही, सोप्या श्रेणीमधला किल्ला आहे. पायथ्यापासून टॉपपर्यंत येण्यासाठी साधारण 1 तासाची वेळ लागते व किल्ला अतिशय चांगल्या सुस्थितीत आहे. पाठीमागं पाहू शकतो तुंगाई देवीचं मंदिर आहे आणि गडावरून जर पाहायला कोणकोणते किल्ले पाहायला भेटतात ते सांगतो आपण. समोरून पाहिलं तर विसापूर किल्ला आहे, त्याच्या बाजूला लोहगड हा समोर दिसत आहे, तो मोरगिरी किल्ला आहे. त्याच्या मागं पाठीमागं हा कोरीगड किल्ला आहे व घनगड आणि तैलबैला हे त्या बाजूला आहे. तसेच या बाजूला कैलासगड किल्ला आहे. आणि या लोहगड विसापूरच्या पाठीमागच्या बाजूला पाहिलं तर आपणाला या ठिकाणी राजमाची आणि त्याच्यावरचे मनोरंजन आणि श्रीवर्धन हे 2 बाले किल्ले पाहायला भेटतात. अतिशय सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात असणारा हा किल्ला आहे. पवना धरण खाली पाहायला भेटते असा हा किल्ला आहे. ऐतिहासिक किल्ला आहे. महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये जे 23 किल्ले मोगलांना दिले त्या किल्ल्यामध्ये या तुंग किल्ल्याचा समावेश होतो. या ठिकाणावरून आपणाला किल्ल्याच्या बाजूला जायचं आहे. हा तिकोनावरून आलेला रस्ता आहे व हा लोणावळ्यावरून आलेला रस्ता आहे. तिकोनाला गेलेला रस्ता पाठीमागे दिसतो आपणाला या रस्त्याने सरळ जायचं आहे किल्ले तुंग. गडावर पोचल्यानंतर प्रथम आपणाला हनुमानरायाचे मंदिर लागते. हे पाहू शकतो आपण. या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे व एक शिल्प या ठिकाणी पाहिलं. या ठिकाणी किल्ल्याची पूर्णतः माहिती देण्यात आली आहे आणि गडावर काय काय पाहण्यासाठी आहे त्याची सुद्धा व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे. आपण आता या ठिकाणी समोर गाडी पार्किंग केली आहे व गाडी पार्किंग करून आपण वरती गडाच्या दिशेने जात आहे. हे पाहू शकते. या ठिकाणी गडावर इमर्जन्सीमध्ये काही आपणाला लागलं वगैरे तर तिथं बोर्ड माहिती देण्यात आली. आपत्कालीन नंबर वगैरे सगळे दिले आहेत. ते आपण या ठिकाणी फोटो काढून आपल्याजवळ ठेवावा व गरज लागल्याचा वापर करावा. थोडं पुढं आलो की आपण या ठिकाणी पाहिलं तर ही एक समाधी आहे आणि ह्या अशा विरगळी व्यवस्थित इथं ठेवलेल्या पाहायला भेटत आहे व या वरील बाजूस सर्व ह्याची माहितीसुद्धा देण्यात आली आहे. हे पाहू शकतो आपण. आणि किल्ल्याचे या ठिकाणी रिस्टोरेशनचे काम सध्या जोरात चालू आहे. आता आपण पाहिलं तर ही इथून सुरुवात आहे. किल्ल्याचे पूर्णतः रिस्टोरेशनचे काम चालू आहे. व्यवस्थित असा पायरी मार्ग या ठिकाणी काम चालू आहे पूर्णतः किल्ल्याचे. आणि आता आज तारीख आहे 13 एप्रिल 2025. हे पहा पूर्णतः किल्ल्याचे रिस्टोरेशनचे काम चालू आहे. ओरिजिनल पहिल्या पायऱ्या पूर्वीच्या 5 मिनिटात आपण पोचून गेलो. या आपण आता वरती हनुमान रायाचं मंदिर आहे तिथं पोचून जाऊ. 5 मिनिटात आपण या हनुमान रायाच्या मंदिरापर्यंत पोचून गेलो. वीर चपेटदान मारुती मंदिर. आपण हनुमानरायाचे दर्शन घेतले आणि या ठिकाणी जर पाहिलं या ब्रिटिशांनी पायऱ्या फोडलेल्या तिथं याचे निशाण आपल्याला इथे दिसतात. हे बघा इथं माहितीसुद्धा देण्यात आली आता नवीन काळामध्ये. हे बघा अशी या ठिकाणी या जरा थोड्या प्राचीन पायऱ्या आहेत. असा तुंगचा भाग. समोर मोरगिरी किल्ला. या ठिकाणी बुरुज आहे. असा जाण्यासाठी मार्ग आहे तो सुद्धा आपण दाखवू व हे सर्व पाहत आपण त्या गडावर जाऊ. या ठिकाणी असं हे रेलिंग लावलं आहे. थोडा अवघड पॅच होता सावजायचे आपणाला. इथून बरेच चांगलं काम होतं आहे किल्ल्याचे. आता पवना डॅमचा विहंगम परिसर पाहायला भेटतो इथून. थोड्या पायऱ्या लागल्या आता.
रेलिंग बसवलं आहे अवघड ठिकाणी बऱ्याच. तुंग कठीणगड किल्ल्याचं जरी नाव असलं तरी किल्ला चढण्यास सोपा आहे. मावळ तालुक्यातील सुंदर किल्ला. आलो 15 मिनटात आपण आलो बऱ्यापैकी वर. 15 मिनटं झाले. अजून एक 15 मिनटात पहिल्या महादरवाजापर्यंत पोचून जाऊ. आपण या जी भुयार आहेत त्या भुयारांपर्यंत 15 मिनटात पोचून गेलो. हे एक भुयार आहे, इथं पाण्याचं टाकं आहे, तिथं एक भुयार आहे. परंतु आपण प्रथम करणार आहोत ते या बाजूला 4 खांबी पाण्याचं टाकं आहे ते पाहिलं जाणार आहे आणि नंतर आपण महादरवाजाकडे जाणार आहोत. आपण हे पाण्याचं टाकं आणि ते भुयारी, ते भुयार पाण्याच्या अगोदर आपण या उजव्या रस्त्याने सरळ जाणार आहोत अपरिचित पाण्याचं टाकं पाण्यासाठी. त्या पाण्याच्या टाक्यापर्यंत 4 खांबी पाण्याचं टाकं आहे. थोडं जाण्यासाठी रस्ता अवघड आहे, परंतु जातो माणूस व्यवस्थित. पावसाचे दिवस सोडून या ठिकाणी आलात तर व्यवस्थित आहे. हे पहा, या अशा थोड्याशा अवघड रस्त्यातून जायचं आहे. एक 5 मिनटं चाल केली की आपण पोचून जातो पाण्याच्या टाक्यांपर्यंत. 4 खांबी पाण्याचं टाकं आहे या ठिकाणी. तिथून 2च मिनटं लागतात. बऱ्याच ट्रेकर लोकांना याच्याबद्दल माहिती नाही. हे पहा, 4 खांबी पाण्याचं टाकं इथं आहे आणि याचं पाणी जे आहे वर्षभर असतं. बघा, हे तुंग किल्ल्यावरील 4 खांबी पाण्याचं टाकं आहे. हे पाणी पाहिलं आतमध्ये तर जबरदस्त, अजूनसुद्धा भरपूर प्रमाणात पाणी इथं आहे. या ठिकाणी येण्यासाठी काळजीपूर्वक या. अपरिचित आहे, बरेच कोण लोक या ठिकाणी येत नाहीत, जास्त माहीत नाहीत त्यामुळे. आणि असंच आपणाला पांडवगड किल्ल्यावर आहे तेही पाहणार आहोत आपण. पांडवगड किल्ल्यावरील पाण्याचं टाकं आहे ते. आता मग आपण या टाक्याच्या आतील भागात जाऊ. हे बघा, असं जाता येतं. आपण या खामटाक्याच्या आपण आता आत चाललोय. हे बघा, हे असं दिसतंय पूर्णतः. तुंग किल्ल्यावरील ही पाण्याची टाकी. आतमध्ये आपण आता या पाण्याच्या टाक्यांमध्ये पोहोचून गेलोय. हे पहा, तो एक, हा एक, हा पाठीमागे एक आणि समोर एक, असं हे 4 पाण्याचं टाके आहे तिथं आणि 4 खांबावर तोललेलं आहे. हे वर्षभर पाणी इथं राहतं. जरूर या ठिकाणी आलं पाहिजे. आणि एक पाण्याचं टाकं भरल्यानंतर दुसऱ्या पाण्याच्या टाक्यात पाणी जाण्याची सोयसुद्धा इथं आपणाला होल्स पाहायला भेटतात. तर चला आपण आता जाऊ. या पाण्याच्या टाक्यांचा आता आपण पहिला आधी वरती गडावर जाऊ. बालेकिल्ल्याच्या दिशेने आपण आता जाऊ. आता आपण हे 4 खांबी पाण्याचं टाकं पाहिलं आणि आता मुख्य गडाकडं आपण जाऊ. आता 5 मिनटानंतर आपल्याला पहिल्यांदा पहिला महादरवाजा लागेल, नंतर जिबीच्या आकाराचा दुसरा दरवाजा लागेल व तो पार करून आपण वर जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग
बालेकिल्ल्याच्या बाजूला जायचं आहे. कठीणगड उर्फ तुंग. तुंग आणि तुंगी हे वेगवेगळे किल्ले आहेत. तुंगी हा किल्ला रायगड जिल्हा व तुंग आपला हा. आलं की आपणाला लगेच आता हे एक पाण्याचं टाकं लागणार आहे. पाण्याचं टाकं हे. याच्यातील पाणी कमी झाले आता, परंतु पावसाच्या दिवसामध्ये हे टाकं पूर्णतः भरलेलं असतं. आपण तुंग किल्ल्यावर वरती आल्यानंतर आपल्याला एक भुयार दिसतंय, असं तोंड दिसतं. हे पाण्याचं टाकं आहे. पावसाच्या दिवसामध्ये हे पाण्याचं टाकं पूर्णतः भरलेलं असतं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं पाणी कमी झालं आहे. तर या ठिकाणी आपण यावे. उन्हाळ्याच्या दिवसात, पावसाच्या दिवसात पूर्ण भरतं, त्याच्यामुळे पाहता येत नाही व्यवस्थित. पाण्याचं टाकं पाहिलं आणि ही एक अशी गुहा समोर लक्ष ठेवण्यासाठी असणारी ही एक गुहा आहे आणि त्याच्या बाजूला ते पाण्याचं टाकं. व आता आपण सरळ बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. ही गुहा पाहून झाल्यानंतर आपण सरळ या अशा रस्त्याने गडाचा प्रवेशद्वारे पहिला त्या दिशेने जात असतो. साधारण या ठिकाणापर्यंत येण्यासाठी पायथ्यापासून 20 मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाते. रस्ता व्यवस्थित आहे त्यामुळं आपणाला काही अडचण येत नाही आणि पर्यटकांची या ठिकाणी रेलचेल चालू असते वर्षभर. मावळ भागातील एक सुंदर किल्ला आहे कोरीगड, घनगड हा तुंग, तसेच मनोरंजन, श्रीवर्धन हे सुद्धा किल्ले अतिशय सुंदर आणि भक्कम असे आहेत. या ठिकाणी रेलिंग बसवले आणि सरळ आपल्याला आता पाहिलं तर पहिला दरवाजा दिसण्यास सुरुवात झाली आहे. याही ठिकाणी रेलिंग बसवले, सुंदर. आता पाहुणे जाऊ होत आले. साधारण आपण 9, 9:15 वाजता आपला ट्रेक चालू केला होता. पाहू शकतो आपण गडाचा हा पहिला दरवाजा आहे. या ठिकाणी आपण आल्यानंतर अशी जागा आहे बंदुकीचा मारा करण्यासाठी. या ठिकाणी जंग आहेत, बंदुकीचा मारा करण्यासाठी या ठिकाणी जागा आहे. आणि या ठिकाणावरून आपण दुसरा जिबीचा दरवाजा आहे त्या ठिकाणी पोचतो. व हा जो मार्ग आहे हा मार्ग गेला आहे या बुरुजाकडे. आपण हा बुरुज गडावरून आल्यानंतर जाऊ त्या ठिकाणी. थोडासा अवघड मार्ग आहे, एक 5 ते 10 मिनिटात आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचून जातो. प्रथम आपण गडफेरी करू आणि येताना आपण त्या ठिकाणी जाऊ. चला. या ठिकाणी थोडासा जरा अवघड पॅच आहे. या ठिकाणी अवघड पॅच आहे, परंतु महादरवाजापर्यंत येण्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं येता येते. हे पाहू शकतो आपण. आपल्याला वाटतं इथं आल्यानंतर राईट साईडला वळायचं आहे, परंतु दरवाजाचं तोंड जे आहे ते या बाजूला आहे, दुसरा दरवाजा. आणि दुसऱ्या दरवाजातून आपण गडावर पोहोचून जातो. या दरवाजाला जिबी रचनेचा हनुमानद्वार का बोलले जाते, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर हनुमानरायाचे आपणाला शिल्प पाहायला भेटते. असा हा
भव्य दरवाजा आहे व इथून पुढं आपण गडावर प्रवेश करतो. त्या दरवाज्यात आत आल्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला भेटतात व इथून पुढं आपला गड प्रवेश होतो. गडावर गणेशाचं मंदिर आहे. वर गेलं की लगेच इथं वाड्याचे अवशेषसुद्धा आहेत, तेही पाहू. हे बघा असं भरपूर प्रमाणात वाड्यांचे अवशेष इथं पाहायला भेटतात. प्रथम या बाजूला आलं की आपल्याला असे वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात इथे. आणि तो सेल्फी पॉईंट आहे तिकडं. हे पवना डॅमचे बॅकवॉटर. समोर जर पाहिलं आपणाला लोहगड, विसापूरची जोडगोळी आणि तो विंचूकाटा, हा असा तुंगचा बालेकिल्ल्याचा भाग पाहायला भेटतो आपल्याला. ते पाहू आपण. आणि या बाजूने आपण आता सरळ गडमाथ्यावर जाऊ. जीबी दरवाज्यातून आपण या इथून जाऊन इकडे जायचं. हनुमानाचे शिल्प इथं आहे, ते पाहून आपण आता वर गडाच्या दिशेने जाऊ. पाण्याचे टाका आहे तेही पाहू मध्ये आणि गडमाथ्यावर जाऊ. असा पावसाच्या दिवसामध्ये आपणाला जास्त किल्ला व्यवस्थित पाहता येत नाही. गणेश मंदिर आहे, आपण ते येताना पाहू पाहिजे तर. एक कचेरीची ज्योती आहेत आणि गणेश मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला हा तलाव आहे खूप मोठा. या ठिकाणी वर्षभर पाणी असतं, परंतु ते पिण्यायोग्य पाणी नाही. त्याच्यामुळं ते आपण वरती जे पाण्याचे टाक आहे तिथून पाणी भरून घेऊ. हा बालेकिल्ल्याचा भाग. या पाण्याच्या टाक्याच्या बाजूला आपणाला हे गणेश मंदिर पाहायला भेटतं. सुंदर असं गणेश मंदिर आहे आणि गणेश मंदिरात दर्शन घेऊन आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. हा तलाव आहे. आता आपल्याला ह्या अशा डोंगराच्या कातळकाड्याने जायचं आहे. बाजूला कातळकाडा धरत या ठिकाणी असं दिसते व्यवस्थित. लोहगड, विसापूर सुंदर पाहायला भेटतात इथून. या बाजूनी बालेकिल्ल्यावर जाणारा हा मार्ग आहे. आता या ठिकाणी रेलिंग बसवण्यात आला आहे. आपला पहिला जर व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही, तर मध्ये जर तुम्हाला या रेलिंग वगैरे काही नव्हतं, तर तो थरार पाहता येईल तुम्हाला. तो माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. आपण तुंग किल्ल्याचा साधारण तो व्हिडिओ 5 वर्षापूर्वी केला होता. तुंग किल्ल्यावरचा. तुंग किल्ल्यावर आम्ही पहिल्यांदा आलो ते साधारण 2015च्या दरम्यान, 10 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर पुन्हा 2020च्या दरम्यान एकदा आलो. आणि आता सध्या या किल्ल्यावर खूप बदल होत आहेत. चांगली किल्ल्याची सुधारणा होत आहे. एका दृष्टीने गोष्ट चांगलीच आहे की पर्यटकांना या ठिकाणी गडप्रेमींना येण्यासाठी वगैरे. परंतु गडावर येत असताना कोणत्याही प्रकारची प्लॅस्टिक, कचरा, घाण होणार नाही, अडचण होणार नाही किंवा आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. समोर ही जी जोडगोळी दिसत आहे, लोहगड विसापूरची जोडगोळी आहे. हा मोरगिरी आहे आणि वर गेल्यानंतर ती पुन्हा दाखवतो. मावळ तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात किल्ले आहेत, ज्याच्यामध्ये मनोरंजन, श्रीवर्धन ही राजमाचीच्या पठारावरील आहेत. तसेच मोरगिरी, घनगड मुळशीमध्ये येतो, घनगड तेलबैला, कोरीगड
तुंग, मोरगिरी हे किल्ले येतात. तसेच इंदोरीचा भुईकोट किल्ला सुद्धा मावळ तालुक्यामध्ये येतो. साधारण पायथ्यापासून पाऊण तासामध्ये आपण आता इथपर्यंत पोचून गेलो. अजून एक 10 मिनटं लागतील बालेकिल्ल्यावर. त्या ठिकाणी दिसत आहे आपणाला बालेकिल्ला. आलो आहे आपण आता वर. वाड्याचे अवशेष आहेत. याही बाजूला वाड्याचे अवशेष आहेत हे. आणि या ठिकाणी पाण्याचं टाक आहे, ते आपण येताना पाहू. प्रथम आपण बालेकिल्ला करू. बालेकिल्ला पाहून झाल्यानंतर आपण हे पाण्याचे टाकं करू आणि गणेश मंदिर वगैरे दर्शन घेऊन खाली उतरू. चला, आलो आहे आपण आता वरती. हे असं जायचं आहे, थोडा अवघड पॅच आहे. इथून सावध जायचं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये हे जरा अवघड आहे. सावध या. हे बघा, आलो पण आता थोडंसं राहिले. 5 मिनटं राहिलेत अजून गडमाथ्यावर पोचण्यासाठी. तिकोना किल्ला आपल्याला आता पाहायला भेटेल. इथून समोर तिकोना. गडमाथ्यावर आलो. पाण्याचं टाक आहे इथं. थोड्या अवघड जागे ते, परंतु हे बघा इथे पाण्याचं टाक आहे. आपण त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे. त्या हनुमानाच्या मंदिरापासून गड चढण्यास सुरुवात केली होती. पूर्णतः आपण या असं करत ती
पाण्याची टाकी बघितली. परत नंतर पुढे आल्यानंतर सर्व वास्तू पाहत पाहत आपण गडमाथ्यावर पोचून गेलो. पायथ्यापासून गडमाथ्यावर येण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. गडमाथा छोटासा आहे, पीक पाण्याचं टाकं आहे, एक मंदिर आहे. हे बघा तुंगाई मातेचं मंदिर आहे. या ठिकाणी एक इथं हे पाहू शकते असं कोरीव काम आहे. हे पूर्णतः दगड कोरलेला आहे. इथून सर्व विहंगम दृश्य पाहायला भेटतं. गडमाथ्यावर आपण पोचून गेलो. गडमाथ्यावर पोचल्यानंतर आपल्याला तुंगाई देवीचं मंदिर आहे हे पाहू शकतो आपण. असं या ठिकाणी मंदिर आहे. आपण आता आज जाऊन दर्शन घेऊ. पोचून जातो आपण इथं तुंगाई मातेच्या मंदिरापाशी. गडावरील सर्वात उंच ठिकाण आहे हे. आपण आता मंदिरामध्ये जाऊ, मुख्य मंदिरामध्ये. बघा देवीचं मंदिर आहे, तुंगाई देवीचं मंदिर. जे पाठीमागच्या बाजूस बुरुज त्या ठिकाणी पाहू शकतो आपण. एक वाड्याचे अवशेष दिसत आहेत गडाच्या पाठीमागच्या बाजूला आणि चौथारा दिसतोय त्या ठिकाणी बुरुज आहे. परंतु आपण जाण्यासाठीचा मार्ग कुठून आहे तो पाहू आणि तो सुद्धा करून येऊ. हे पाहू शकतो खाली गाव, असं खूप मोठा गावाचा पसारा आहे. याचं समोर पवना धरण आणि त्याच्या पाठीमागं पाहिलं तर आपला तिकोना किल्ला, तसेच वाघेश्वर मंदिर आहे ते त्या ठिकाणी वाघेश्वर मंदिर आहे तेही पाहू आपण. आणि वरती आपण आल्यानंतर तो आहे कोरीगड, हा मोरगिरी, तसेच हा लोहगड, विसापूर आणि त्या बाजूला राजमाची, मनोरंजन आणि श्रीवर्धन हे किल्ले या ठिकाणावरून पाहायला भेटतात. पाठीमागच्या बाजूला आला तिथं तर अतिशय काळजीपूर्वक आणि सावध या, नाही आला तरी चालेल, अवघड आहे. पहिला हा एक बीडचा ग्रुप आहे आणि किल्ला पाहिला व त्याच्यानंतर आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहोत. लोहगड विसापूर जोडगोळी आपणाला समोर दिसते. भारी किल्ला. पावसात खूपच याचे सौंदर्य अप्रतिम पाहायला भेटते. एप्रिल महिना चालू आहे. सकाळच्या आता 10:30 वाजत आले. आपण गड उतरण्यास सुरुवात करत आहोत आता. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, कोरीगड, घनगड, तैलबैला, राजमाचीवरचे मनोरंजन, श्रीवर्धन हे किल्ले ऐन उन्हाळ्यात केले तरी काही प्रॉब्लेम येत नाही. कोणत्याही ऋतूमध्ये सर्व किल्ले आपण करू शकतो. थोडं पाणी जवळ ठेवावे फक्त. तसं विचार केला तर घनगडवर सुद्धा पाणी आहे, तैलबैलावर आहे, कोरीगडवर आहे, तुंगावर आहे, तिकोनावर आहे, लोहगड विसापूरला तर आहेच आहे. लोहगड किल्ल्यावर भुयार आहेत, तसेच लेणीसुद्धा आहेत. गडावरची सोडून खाली किल्ल्याच्या खालच्या बाजूस लेणी आहेत, त्याच्यावर शिलालेख आहे, त्याचे सुद्धा आपण जरूर वाचन करावे. आता आपण हे जे पाण्याचं टाक आहे या बाजूला ते पाहायला जाऊ. गडमाथ्यावर जाण्याच्या अगोदर हे पाण्याचं टाकं लागतं. वर्षभर पाणी पिण्यायोग्य आहे ते.
येथे माहिती देण्यात आली आहे किल्ल्याची. आपण आता हे जे पाण्याचं टाकं आहे ते पाहू. जवळच इथून पुढं, काही लांब नाही. जरा इथून पाठीमागचं जे जो पाठीमागचा बुरुज आहे तो जर पाहायला भेटला तर तेही पाहून येऊ आपण. हे पाण्याचं टाकं आहे. इथं पाणी वर्षभर असतं पिण्यायोग्य. पाण्याचं टाकं आहे, खूप मोठं आहे पाण्याचं टाकं आहे. खांब आहे त्याला, महत्त्वाचं म्हणजे खांब टाकं येते, सुंदर असणार. हे आपण आता पाण्याचं टाकं पाहिलं आणि या पाण्याच्या टाक्यापासून हा जो रोड गेला आहे तो रोड गेला आहे तो मगाशी मी बाले किल्ल्यावरून जो बुरुज दाखवला पाठीमागचा त्या बुरुजावर जाण्यासाठी हा रस्ता आहे. थोडासा कठीण आहे परंतु जाता येतं. थोडं पुढं आल्यानंतर अजून एक पाण्याचं टाकं इथं पाहायला भेटतं. अरे वा, हे पाण्याचं टाकं आपण पाठीमागच्या वेळेस पाहिलं नव्हतं. हे आता आपणाला अशा पद्धतीनं पाण्याचं टाकं माहीत झालं. इथंही पाण्याचं टाकं आहे, त्यालाही खांब आहे, ते पाहू आपण व्यवस्थित. हे या बाजूला आलं की 2 नंबर पाण्याचं टाकं आहे. आणि तसंच आता आपण ह्याच्या पुढं जो लास्टला बुरुज आहे तो पाहून येऊ. थोडासा इथं जरा अवघड रस्ता आहे. पावसाच्या दिवसात या बाजूला येऊ नका. पाहू शकतो आपण खाली पूर्णतः दरी आहे आणि अतिशय काळजीपूर्वक जायचं इथनं. चप्पल वगैरे घातली असेल तर या बाजूला आला नाही तरी चालेल. सावधगिरीने यायचं इथे खूप. हे बघा बाले किल्ल्याच्या बरोबर पाठीमागं हा बुरुज आहे. इथं हे बघा अवशेष चौतऱ्याचे वाड्यांचे अवशेष आहेत तिथं. हे बघा घरांच्या ज्योतीचा अवशेष हा बुरुज इथं. हे शेवट आणि हा बाले किल्ल्यावरती इथं थोडा अवघड आणि रिस्की पॅच आहे. जर सावधगिरीने या आणि तर आला नाही तरी चालेल. तर चला हां आज पहिला वाड्याचे इथं अवशेष एक चौकोन वाड्याचं ते पाहायला भेटतं व्यवस्थित असा. आणि पाठीमागच्या बाजूला एक आहे, असे 2 इथं वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात. आपण पाहू शकतो आता हा बाले किल्ला आणि बाले किल्ल्यावरचं ते मंदिर. आणि आता आपण जाऊ पाण्याच्या टाक्यापाशी जाऊन बसू, तिथं पाणी पिऊ आणि नंतर आपली गड उतरण्यास सुरुवात करू. तुंग किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत. आपण भरपूर वेळा तुंग किल्ला केला आहे परंतु दरवेळेस आपणाला नवीन काहीतरी किल्ल्यावर पाहायला भेटतं. यावेळेस आपणाला या बाजूचा बुरुज व पाण्याचं टाकं या वस्तू पाहायला भेटल्या. थोडंसं इथं रिस्की पॅच आहे.
जरा आता अवघड पॅचमध्ये आलो आहे आपण. अपरिचित पाण्याचं टाक आहे. स्वच्छ पाणी आहे. तळ दिसतोय बरा. हो. पाणी बघू कसं आहे. हे बघा एकदम स्वच्छ अतिशय आहे. थंड पाणी आणि स्वच्छ. फिल्टरपेक्षा सुंदर स्वच्छ पाणी पिऊन पाहतो. पाणी तुंग किल्ल्यावरील. आता आपण ते पाण्याचं टाकं पाहिलं, बालेकिल्ला पाहिला, बालेकिल्ल्याच्या पाठीमागं असणारा बुरुज पाहिला व हे सर्व पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. या ठिकाणी पाण्याचं जे टाकं आहे आपण नेहमी पितो पाण्याचं टाकं, त्याच्या पुढच्या बाजूस एक पाण्याचं टाकं आहे. त्या ठिकाणी सहसा कोणी जात नाही. तुंग किल्ल्यावर यावेळेस आम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात नवीन अवशेष पाहायला भेटले. आजपर्यंत आपण अगोदर भरपूर वेळा किल्ला केला आहे, प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी पाहायला भेटतं. तसंच याही वेळेस आपणाला पाण्याची टाकी भेटली पाहिला, तसेच 4 खांबी पाण्याचं टाकं तेही पाहायला भेटलं. अशा ऐतिहासिक वास्तू आपणाला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यासोबत आपण खास म्हणजे जी भुयार आहेत तुंग किल्ल्यावरची, जी अपरिचित आहेत आणि त्या ठिकाणी कोण जात नाही, ती आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पोचून गेलो आपण. ही पाहू शकतो तशी तटबंदी वगैरे या बाजूला आहे. हा वरचा भाग वाले किल्ल्याचा. आपण इथं पाहिलं तर कचेरीची ज्योती येते. हे बघा वाडी येते. हे 3 गड किल्ले पाहिजे असेल तर उन्हाळ्यात पाहावे, खूप सुंदर पाहायला भेटतात. लहान सहान सर्व वास्तू पाहायला भेटतात उन्हाळ्यात. माझी याही बाजूला जेव्हा आपण या हनुमान दरवाजातून वर येतो, वर आल्यानंतर हे असे अवशेष आहेत. आणि ही माची 2 माचे आहेत या गडाला. एक खाली त्याच्याच वरच्या बाजूला दुसरी आहे. गवगड विसापूर आज रविवार असल्यामुळं पर्यटक मोठ्या प्रमाणात आले आहेत. समोर ही माची पाहायला भेटते. आपण ज्यावेळेस प्रतापगड किल्ल्याची जी माची आहे त्याच माची आहे. चला खाली हे गाव तुंगवाडी. पहिला दरवाजे, हा दुसरा दरवाजा हनुमान दरवाजा. आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर आपणाला 2 बुरुज पाहायला भेटतात. पावसाच्या दिवसात त्या ठिकाणी झाडे असते त्यामुळे दिसत नाहीत. आता उन्हाळ्यामुळं पूर्ण सर्व वास्तू पाहायला भेटत आहेत आपणाला. आणि बालेकिल्ल्याचे जर या ठिकाणापासून अतिशय सुंदर रूप पाहायला भेटते. आता आपण या शेवटच्या भागात आलो आहे आणि या ठिकाणी ही माची आहे. ही माची, त्या माचीवर जाणार आहे आपण. पहिला दरवाजा आहे या पहिल्या दरवाज्यातून आपण आता पाठीमागची माची आहे ती पाण्यासाठी जात आहे. चला आपण आता त्या समोरच्या माचीवर जाऊ. जाण्यासाठी थोडासा अवघड आहे रस्ता, सावध जायचं आहे. हे बघा असं अतिशय काळजीपूर्वक यायचं आहे. या ठिकाणावरून बारीक रस्ता आहे. दोरी लावली आहे, जिथं अवघड आहे त्या ठिकाणी दोरी लावली आहे, त्यामुळं जाण्यासाठी
अडचण येत नाही. असं जायचं बघा इथून. या माचीवर आपण पोचून गेलो आता. पाठीमागे आल्यानंतर हे एक इथं पाण्याचं टाकं दिसतंय. आणि आता आपण मगाशी तिथं वरती होतो, वरच्या टाकीवर, वरच्या या माचीवर. हा थोडासा अवघड रस्ता आहे आणि या अशा अवघड रस्त्यातून अतिशय सावधगिरीने आणि काळजीपूर्वक यायचं आहे. आपण आता आलो इकडं माची पाहिला. याची तटबंदी खूप मोठी असणार त्या काळी. आणि हे पाहू शकतो इथं अशी हे शौचकूप आहे. ते पाहू शकतो हे प्राचीन शौचकूप इथं आहे. त्या काळी याला व्यवस्थित असा दरवाजा वगैरे असणार. या तुंग किल्ल्यावरील हे शौचकूप दिसतं. आणि या ठिकाणी असे वाड्यांच्या ज्योत्यांचे अवशेषसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात. ही अशी अखंड तटबंदी इथं पाहायला भेटते. आणि बुरुज आहे लास्टला या माचीवर. पावसाच्या दिवसामध्ये थोडीशी रिस्क आहे, परंतु नंतर येऊ शकतो आपण, फक्त स्वतःच्या जबाबदारीवर आणि काळजीपूर्वक यायचं आहे. हे पाहता अंतिम भागात जी भुयार आहेत ही इथं खाली आहेत. ती आपण आता करणार आहोत थोड्या वेळाने. एकूण 5 भुयार पाहायला भेटतात आपल्याला तुंग किल्ल्यावर. पावसाच्या दिवसात अडचण असते, म्हणून आपण आता उन्हाळ्याच्या दिवसात करतोय. बंदुकीचा मारा करण्यासाठी या ठिकाणी अशा ह्या जंग. हो, गडावरील आता या माचीच्या भागात आपण आलो आहे. या ठिकाणी येण्यासाठी मार्ग खडतर आहे. पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी बिलकुल येऊ नका. इतर वेळेस आपण येण्यासाठी मार्ग आहे, परंतु स्वतःच्या काळजीवर या, स्वतःची काळजी घेऊन या. जर आलं नाही तरी चालेल. या ठिकाणी एक पावसाळी पाण्याचा टाक आहे, हा माचीचा भाग आहे. बंदुकीचा मारा करण्यासाठी या ठिकाणी जंग्या वगैरे पाहायला भेटतात. आणि या ठिकाणावरून आपल्याला लोहगड विसापूर किल्ले व्यवस्थित पाहता येतात. आणि आपली या ठिकाणी गडाची सफर पूर्ण होत आहे. आणि किल्ला वगैरे सर्व भाग या ठिकाणी पाहायला भेटतो. हे शौचकूप इथं पाहायला भेटते. इथं या माचीवर व्यवस्थित असं दरवाजे वगैरे व्यवस्थित असतात पूर्वीच्या काळी त्याला. तुंग किल्ल्याचा हा पहिला दरवाजा आहे. या ठिकाणापर्यंत येण्यासाठी आपणाला अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. आता आपण गड उतरण्यास सुरुवात करत आहोत. इथं गडावर भरपूर अवशेष आहेत. सगळे अवशेष आपण पाहिले आणि खाली उतरण्यास आपण आता सुरुवात करू. सकाळी आपण 9 वाजता ट्रेक चालू केला होता. आता 12 वाजत आले व पूर्ण किल्ला पाहून आपण आता खाली पोचून जातो आहे. गडाचं इथं काम चालू आहे रेस्टोरेशनचं. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी पायऱ्या वगैरे बनवतात. जसं आपल्या लोहगड केलेलं आहेत त्याच पद्धतीच्या पायऱ्या वगैरे बनवण्याचं काम चालू आहे. तुंग किल्ल्याच्या पायथ्याला असणार आहे. आता हनुमानरायाच्या मंदिरामध्ये आपण जाऊ. बघा, हनुमानरायाचे मंदिर आहे गडाच्या पायथ्याला. नक्की या ठिकाणी पहिल्यांदाच दर्शन घ्यायचं आणि गडावर आपली गडफेरी चालू करायचं. तर आपण इथं दिवा लावू आणि उदबत्ती लावू. समोर जर पाहिलं ते आहे हनुमान मंदिर. तुंग किल्ल्यावर जाण्यासाठी वाट जिथं आहे ती. आणि त्या ठिकाणापासून 15 ते 20 मिनटात जंगलामध्ये यायचं आहे आपणाला. नैसर्गिक भुयार
एक याच्यात पाणी साठलं याच्यात. त्याच्यात नाही राहत. काळ साचलं याच्यात. तर आपण या भुयारात या भुयारामध्ये आपण आज जाणार आहे. आणि महिला ट्रेकरचे आपले अभिजित भाऊ बघा, अभिजित सर. तर खूप मोठी रूम दिसते भुयारामध्ये. हे बघा इथं बेडूक ना वेगळ्याच प्रकारचा इथं आहे व इथं खूप मोठ्या प्रमाणात बेडकं पाहायला भेटतात. हे बघा या की वर. या भुयारांची सफर करण्यासाठी आपणाला स्थानिकांची गरज घेणे खूप गरजेचे आहे व आपण या ठिकाणी येण्यासाठी सोबत 5 ते 6 जणांचा ग्रुप असेल तरच या ठिकाणी प्रयत्न करा, अन्यथा या ठिकाणी बिलकुल येऊ नका. 4 भुयारांपैकी या भुयारामध्ये आपणाला येता येते, बाकीच्या 3 भुयारांमध्ये जाता येत नाही. आणि आता हवा लागण्यास सुरुवात झाली आपणाला. जागा मोकळी जागा बहुतेक इथं धान्य साठवण्यासाठी किंवा खजिना लपवण्यासाठी जागा असावी. तर भुयार पाहून आपण सुखरूप बाहेर आलो. 250 फूट आपण आत गेलो होतो. ही भुयारे नक्की पहा, परंतु सोबत कोण असेल तर. या भुयारांची सफर खूप आव्हानात्मक होते व अनेक आव्हाने पार करून आपण शेवटी 4थ्या भुयारापाशी पोहोचलो. या भुयारामध्ये थोडे आत जाता येते. पाणी 4 नंबरच्या भुयारापर्यंत आपण आता आलो. 4 नंबरचा भुयार आहे. आपण आता या 4 नंबरच्या भुयारामध्ये आता आपण या 4 नंबरच्या भुयारामध्ये जाते. या ठिकाणापर्यंत जाता येतं, पुढं काही जास्त जाता येत नाही. हे पाहू शकतोय या ठिकाणापर्यंत जाता येतं. पुढं पाणी आणि हे बरंच मोठे. वर पाहिलं तर बघा खूप मोठे पाण्याचं टाके. अप्रतिम भुयार आहे, निश्चित करा. तो भुयारा दत्ताभाऊंमुळे आम्हाला आलीत. धन्यवाद दत्ताभाऊ. खूपच जाऊन येऊन साधारण 1.5 तास लागला भुयारं पाण्यासाठी. वावरची आपण आत्ता ही जी भुयार आहेत 4 ही पाहिलीत आणि आता या ठिकाणी एक गुहा आहे ती आपण पाहू. जाण्यासाठी मार्ग असेल तर निश्चितच जाऊ, नसेल तर आपण खालून तरी दाखवू कमीत कमी. चला या. परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग खूप कठीण आहे आणि रस्तासुद्धा दिसेना आपल्याला कुठूनच. हे बघा असं भुयार दिसतंय आणि शेवटचा टप्पा आहे तो एकदमच असा अवघड आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा असं हे भुयार आहे ते सर्व आपण आता पाहिलं आहे. इथं आपण पाहिलं या भैरवनाथ मंदिराच्या या आवारामध्ये खूप इथं समाध्या पाहायला भेटत आहेत मोठ्या भरपूर प्रमाणात. हे बघा या ठिकाणापर्यंत गाडी येते आपली. या ठिकाणी आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इथं समाध्या पाहायला भेटत आहेत आध्यात्मिकांच्या. आपण आता गावात आलो आहे आणि या ठिकाणी जर मूर्ती पाहिली ही आपणाला आत्तापर्यंत म्हणजे फारच क्वचित किंवा आजपर्यंत न पाहिलेली अशी मूर्ती आहे. हे पाहू शकतो. बऱ्याच आपणाला प्राचीन अशा वास्तू पाहायला भेटत आहेत. जीर्णोद्धाराचं काम चालू आहे याचं. आपण आता देवीची मूर्ती पाहिली. या ठिकाणी एक अशी समाधी आहे. आपण पुन्हा एकदा आतील बाजूस जाऊन व्यवस्थित असं मूर्ती पाहू. देवीच्या आतमध्ये आल्यानंतर हे बघा गावामध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये ही मूर्ती. तुंग किल्ल्यावरचं हे पुरातन मंदिर आहे आणि त्याच्यावरून बालेकिल्ला हे सर्व अवशेष आपणाला ते पाहायला भेटतात.
आणि इथं भरपूर पुरातन अवशेष पाहायला भेटत आहेत आपल्याला. एक शिल्प आहे पाठीमाग होले आणि हे बघा पुरातन वास्तू. त्या ठिकाणी गडावर जाताना आपल्याला असे दगडी दोन्ही पाहायला भेटते आणि याची रचना पाहिली तर पाणी जाण्याची सोय केलेली सुद्धा पाहायला भेटते दगडी दोन्ही.